देवी माऊलीला वंदन करून आपण सर्व प्रमुख व ग्रामस्थ मंडळी आंबोलीतली अनेक दिवस आपला वन खात्याचा प्रश्न प्रलंबित होता आणि त्याच्यामुळे ते मला सगळ्यांनी सांगितलेलं होतं की आंबोलीच्या जमिनीचं वाटप जरी ठरलेलं असलं तरी जोपर्यंत वन खात्याचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत हे वाटप होऊ नये. तर आता वन खात्याचा प्रश्न सुटलेला आहे. सरकारची ऑर्डर आलेली आहे. त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आपलं हिअरिंग घेतलेलं आहे. त्याला DFO उपस्थित होते. त्यांनी आपली बाजू मांडलेली आहे आणि उद्या देवीच्या कृपेने उद्या त्याचा निकाल जाहीर होईल अशी मी अपेक्षा करतो. आचारसंहिता लवकर लागायची आहे. त्यावेळेला तुम्ही जी माझ्याकडे यादी दिली होती, यादी करताना मी त्याच्यामध्ये काहीही ढवळाढवळ केली नव्हती. तुम्हाला सगळे अधिकार दिलेले होते आणि तुम्ही द्याल ती यादी असं हे करून तुम्ही जी ग्रामस्थांची यादी दिली त्याप्रमाणे गव्हर्नमेंटने GR काढलेला आहे. आता GR काढल्यानंतर ही जमीन कुठली कोणाला द्यायची त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एकमत करावं अशी मी विनंती करतो. कारण एकमत झालं नाही तर मग ही प्रक्रिया पुढे होईल. जसं गेळगावामध्ये एकमत झालेलं होतं की हे प्रत्येकाचे प्लॉट कुठले वाटायचे ते आम्ही ग्रामस्थ सांगतो तसे प्लॉट वाटा. तर माझी आता माझी मीटिंग त्यांच्यावर सुद्धा होईल आणि मग त्यांची मोजणीला आपण उद्यापासून सुरू करू म्हणजे त्या गावाचं वाटप होऊन जाईल. तसंच तुमचे सातबारा तुमच्या नावाने झाले पाहिजे ही अपेक्षा आहे. शेवटी असं होतं की ही गावं अनेक वर्ष एकमुखाने चालतात आणि देवळामध्ये जे काय ठरतं ते सगळेच लोक मानतात. त्याच्यामुळे तुम्ही संपूर्ण गावाची एक मीटिंग देवळामध्ये घ्या आणि त्याच्यामध्ये ठरवा की कशा तऱ्हेने वाटप करायचं. दुसरी गोष्ट अशी आहे की पर्यटनाची कुठलीही रिझर्वेशन ही तुमच्या जमिनीवर ठेवलेली नाही आहे. मेननची जी जमीन होती त्याच्यावर सगळी पर्यटनाची रिझर्वेशन टाकली. कशासाठी टाकली? गावात मुळातच सगळ्यात कमी जमीन आंबोलीमध्ये आहे. चौकूळमध्ये सगळ्यात जास्त जमीन आहे. त्याच्यामुळे आणि त्याच्यामध्ये रिझर्वेशन टाकलं तर मग ते आपली तेवढी जमीन कमी झाली असती. त्याच्यामुळे गोल्फ कोर्स करणं वगैरे ही सगळी रिझर्वेशन टाकत असताना त्याच्यामधला काही भाग आम्ही आंबोलीतल्या लोकांसाठी रिझर्वेशन ठेवायचं. तर ते कशा रीतीने ठेवायचं? कारण आचारसंहिता लागली की नंतर मी मीटिंग घेऊ शकणार नाही. गेळ्याला मी काय दिलेलं होतं की गेळेमधल्या प्रत्येकाची जर लोकांची संख्या कमी आहे 260 ते 270 हजार त्यांना प्रत्येकाला 5-5 गुंठ्याचे प्लॉट हे पर्यटनासाठी दिले. बाकीचे मोठे प्लॉट 70 गुंठ्याचे वगैरे ते शेतीसाठी दिले आणि उरलेले त्याच्यापेक्षा मोठे प्लॉट हे वनासाठी दिले. वनासाठी असं आहे की जरी 35 सेक्शन उठलेला असला तरी आयडेंटिफाईड फॉरेस्ट म्हणजे वनसदृश्य जमीन म्हणून त्याच्यावर नोंद झालेली आहे. तर ती जी नोंद असते त्याच्यामध्ये फक्त वनाचीच कामं करता येतात. मालकी जरी तुमच्या नावाने झाली तरी तुम्ही त्याच्यामध्ये शेती करू शकता, त्याच्यामध्ये झाडं लावू शकता, पण त्यामध्ये घर बांधू शकत नाही. तुमचे जे शेतीचे प्लॉट तुम्हाला देणार त्याच्यामध्ये तुम्ही शेती करू शकता, घर बांधू शकता. आणि पर्यटनाचे जे प्लॉट देणार तिथं सगळी डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट करणार आणि तुम्हाला दिलेल्या प्लॉटमध्ये तुम्ही काहीतरी स्वतःचा एक व्यवसाय सुरू करावा असं त्याच्यामधून अपेक्षा आहे. तर माझं आता आंबोली वेगळ्या तऱ्हेचं गाव आहे आणि हायवेवरचं गाव आहे. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी काय झालं की लोकांच्या कुठे वहिवाटी आहेत काय आहे हे सगळं बघून तुम्ही त्याचं वाटप करा. परंतु या जमिनीवर कुठे वहिवाट वगैरे नाही कारण ही एलिगेटेड जमीन आहे. तर त्याच्यामधली प्रत्येक वाडीला अशी एक ठराविक जमीन दिली तर वाडीची एक कोऑपरेटिव्ह सोसायटी करायची आणि तुम्ही एखादा पर्यटनाचा छोटासा प्रकल्प करायचा जेणेकरून प्रत्येक वाडीला त्याचं उत्पन्न जाईल. कारण आंबोलीची संख्या जास्त आहे आणि जमीन कमी आहे आणि त्याच्यामुळे एकत्रित द्यावी असं माझं एक मनामध्ये होतं. गेळ्याला मी प्लॉट करून का देऊ शकलो? गेळगाव छोटं आहे. तिथं जर म्हणजे गोल्फ कोर्स होईल, त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी येईल, त्यावेळेला तिथं जे काय पर्यटन वाढेल तर त्याचा फायदासुद्धा तुम्हा ग्रामस्थांना झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. कारण हे काय आमचे आजचे संबंध नाही, आमच्या आजोबांपासून हे सुरू आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्र बसावं. तुम्ही जर सांगितलं वाडीनिहाय वाटप करा तर प्रत्येक वाडीला आपण एक म्हणजे 1 एकर 2 एकर असं जर ठेवलं तर वाडीची एक कोऑपरेटिव्ह सोसायटी करायची आणि त्यांनी हे करायचं. कारण प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल करायला आंबोलीला थोडंसं का हे आहे कारण 670 मला वाटतं 654 पूर्वी तुम्ही नावं दिलेली आहेत आणि तीसुद्धा कशी आंबोलीच्या वाड्या लांब आहेत. गेलं कसं छोटंसं गाव आहे आणि आंबोलीच्या वाड्या लांब असल्यामुळे जरी नांगरता असला जमीन असली तरी तिथं जाऊन लोक व्यवसाय करू शकतात आणि पुढच्या काळामध्ये पुढची 50-100 वर्ष तरी तुमच्या सगळ्यांचे व्यवसाय चांगले चालावे असं मला स्वतःला वाटतं. कारण जोपर्यंत पैसा येत नाही तोपर्यंत समृद्धी येत नाही. तुमची ऊसाची शेती आहे त्याच्यातून पैसा येईल परंतु ऊससुद्धा आपला वेळेवर नाही कापला तर तो वाढत नाही.
आणि त्याच्यामुळे तुम्ही एखादी जागा तुम्ही जर मला सांगितलं तर आपण छोटे जे ह्याच्या असतात गुळाचे छोटे युनिट्स असतात साखर कारखान्यासाठी, तसं एखादं युनिट इथं सुरू करू शकतो, त्याला मी पैसे देईन, जेणेकरून तुमचा ऊस हा वेळेवर कापला गेला पाहिजे, तरच तो ऊस वाढणार. नाहीतर लेट कापून ऊस वाढत नाही. आणि तुम्ही मला फोन केलं तर मी साखर कारखान्यांना फोन करतो, टोळ्या पाठवायला सांगतो, परंतु त्याचं शेवटी उशीर व्हायचा तो होतोच आणि मग पावसामध्ये ऊस वाढत नाही. आमच्या वडिलांनी इथं ऊस कसा लावायचा त्या अगोदर बाहेरून माणसं आणली, सगळ्यांना शिकवलं. परंतु आता हे पुढचं हे आलेलं आहे, आता आपल्याला ऊसाच्या पलीकडे जाऊन स्ट्रॉबेरीची शेती करायला लागेल, बटाटा लावायला लागेल. तर हे सुद्धा पुढचं तंत्रज्ञान तुम्ही सगळ्यांनी शिकलं पाहिजे, तर इथं शेती फायदेशीर होईल. आणि इथला पावसाळा असतो आणि त्या पावसाळ्यामध्ये पिकं वाढत नाही, हे लक्षात घेऊन आपल्याला काही बदल करायला लागेल पुढच्या काळामध्ये. तर ते बदल सुद्धा तुमच्या हातून माऊलीच्या कृपेने घडवत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. बऱ्याच वेळेला काय असतं की राजकारणी आळवावरचं पाणी, त्यामुळे जोपर्यंत सत्ता आहे आमदार तर होता येईल, प्रत्येक वेळेला मंत्री होता येतच असं काय नाही. आणि माझी स्वतःची इच्छा अशी आहे की मंत्रिपदापेक्षा मला माझं कोकण जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे मी सांगणार आहे की मंत्री घेऊन तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात जबाबदारी दिली तर मला माझ्या गावातच येता येत नाही, माझ्या स्वतःच्या घरी येता येत नाही, तुम्हाला सगळ्यांना भेटता येत नाही. त्याच्यापेक्षा कोकणाची जर जबाबदारी दिली तर मी कोकणामध्ये काहीतरी करून दाखवू शकतो. जसं आता मी आमच्याकडे नुसते होडी वलवत जाणारी लोक होती, त्यांना आउटबोर्ड इंजिन दिली, आपले मासे घेत नव्हते गोव्यामध्ये, त्यांना इन्सुलेटेड व्हॅन्स दिल्या. हे कोकणाशी संबंधित लोक ते लोकांना कळणार नाही. आंबोलीला काजू होत नाही हे लोकांना कळणार नाही, काजू असेल तर काजूचं बोंड फुकट जातं हे लोकांना कळणार नाही. म्हणजे आपल्याला का माहिती असतं आपण त्याच्याशी संबंधित आहोत म्हणून. आणि म्हणून आपल्याला एक वेगळ्या तऱ्हेची आंबोली उभी केली पाहिजे, जी संपन्न असेल, जी आंतरराष्ट्रीय टुरिझमचं क्षेत्र असेल. आता मी किणी साहेबांना बरोबर घेऊन आलो, आपल्या महादेव गाडला त्यांनी चांगल्यापैकी त्रिशूळ उभा करायचा, तिथं चांगल्यापैकी गेट उभं करायचं. लोकांना शेवटी आपल्याला माहिती आहे पूर्वी आपण हिरण्यकेशीला जायचो, त्याला दगडावरून चढत जायला लागायचं, त्यानं तिथं रस्ते केले, तिथं ब्रिज बांधला. नवीन आलेल्या लोकांना काय करणार नाही, त्यांना वाटतं की पैसे वाटून मतं घेता येतात, पैसे वाटून मतं घेता येत नाही, लोकांचे प्रश्न सोडून मतं घेता येतात. आणि मत हे सर्वस्व नसतं. आपण उद्या राजकारणात असलो नसलो तरी एकामेकाला हाक मारता आली पाहिजे आणि त्याच्यासाठी माणुसकी जपायला लागते. आणि ती माणुसकी कोकणामध्ये आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कोकणातला मतदार कधीही विकला जात नाही. आता एक नवीन पीक आलेलं आहे, पैसे वाटायचे आणि मतं घ्यायची. हे आपले प्रश्न 50-50 वर्षाचे प्रश्न होते, सुटले नव्हते. आज का सुटले? तळमळीने ते कळायला लागतं. फॉरेस्टचा एक प्रश्न सोडवायचा असला तर त्याला 5-5 वर्ष लागतात. तुमच्या माऊलीच्या कृपेने किती दिवसामध्ये सुटला? मला वाटतं हार्डली आपला प्रस्ताव जाऊन 1 महिना झाला, बरोबर. 1 महिन्याच्या तुमची ऑर्डर फॉरेस्टची तिथून घेऊन येऊ शकलो का? ही शक्ती माझी नाही, देवाची शक्ती असते. आणि ते देवाचे आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहावं अशी मी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्याच्याचबरोबर ज्याला तुम्ही मिटिंग घ्याल त्याला प्रत्येक वाडीतल्या लोकांना बसवा, कारण प्रत्येक वाडी हे एक युनिट आहे असं समजा. त्या वाडीमध्ये मुलं असणार, त्यांना एक अंगणवाडी पाहिजे, त्यांना एक छोटंसं बालोद्यान पाहिजे. ते कुठे करायचं ते तुम्ही मला आत्ता सांगा. आचारसंहिता झाल्यानंतर मी ठराव वगैरे करू शकत नाही, ही कमिटी माझ्याकडे आहे. तर प्रत्येक वाडीमध्ये किमान एक अंगणवाडी असावी, त्याच्यामध्ये एक बालोद्यान असावं, कारण ती छोटी छोटी मुलं असतात, ती कुठे जाऊ शकणार नाहीत बाहेर. रस्त्यावरून जायला लागली, कुठे ॲक्सिडेंट झाला तर आपण स्वतःला माफ करू शकणार नाही. त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु त्या समजून घेतल्या पाहिजेत. आपण महिलांसाठी ट्रेनिंग दिलं, मधमाशांचं ट्रेनिंग दिलं, तर ते मध प्रोसेसिंग करायचं इथं युनिट आहे तुमचं स्वतःचं, त्याला मी पैसे दिले होते. तर ग्रामस्थांनी सुद्धा तिथं लक्ष दिलं पाहिजे. एकदा खादी ग्रामोद्योगने पैसे दिले, परत आता 5 वर्षानंतर तिथं बघितलं तर तिथले हे दरवाजे खराब झालेले, कारण इथं पाऊसच तेवढा पडतो. तर तुम्ही सगळ्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं. छोटं छोटं आहे त्याच्यासाठी गाईचं गाव म्हणून मी मान्यता दिलेली आहे. आंबोली, चौकूर, येळे या परिसरामध्ये सगळ्यात चांगलं दुधाचं उत्पन्न होऊ शकतं. तर तुम्हाला देशी गाई दिलेल्या आहे. देशी गाईंचं दूध 60 रुपये, आता जर तुम्ही 30 रुपयाने विकता, 60 रुपये लिटरप्रमाणे विकत घेण्याची व्यवस्था केलेली आहे. शेवटी मी प्रत्येकाकडे जाऊ शकत नाही आणि प्रत्येकाला सांगू शकत नाही. तर तुम्ही ग्रामस्थांनी एकत्र येऊ, हे सगळं केलं पाहिजे. शेळी मेंढी पालनाचं इथं मोठ्या मोठे धनगरांचे वाडे आहेत, मग त्या वाड्यांवर सुद्धा शेळी मेंढी जर अतिरिक्त केली तर मग तिथंसुद्धा चांगल्यापैकी त्यांचं उत्पन्न वाढू शकतं. बॅकयार्ड पोल्ट्रीची स्कीम आहे, ज्याच्यामध्ये आपण कोंबड्या देतो, कोंबड्यामध्ये अंडी आता जवळजवळ आपल्या काही दिवसांनी 1 लाख अंडी रोजची तयार व्हायला लागली.
पण आपल्याला माहितीच नसतं की एवढा चमत्कार झालेला आहे. तसं तुमच्याकडे तयार होऊ शकतात. हे तुम्ही थोडंसं हे सगळं प्लॅनिंग करत असताना अंड्याचं कलेक्शन सेंटर असेल त्याच्यासाठी जागा ठेवली पाहिजे. तुम्ही जरासं आज संध्याकाळी बसा. मी उद्याचा दिवस सिंधुदुर्गमध्ये आहे, परत मला मुंबईला जायला लागणार, कारण जेवढे बदल मी कोकणामध्ये केले तेवढे मी मुंबईमध्ये केलेले आहेत. नवरात्रीचा सण आहे, महालक्ष्मीचं जे मुंबईचं देऊळ आहे त्याच्यामध्ये महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकालीचं म्हणजे दुर्गा मुळात निर्माण झाली. ह्या 3 देवी एकत्र झाल्यानंतर पार्वतीमध्ये ह्या 3 देवी एकत्र झाल्या आणि म्हणून तिथं दुर्गेचं निर्माण झालं. महाकाली म्हणजे स्वतः पार्वतीचं रूप आहे, महासरस्वती आहे, महालक्ष्मी आहे. ज्याला कोणाचाही पराभव दुष्ट लोकांचा करता आला नाही त्याला पार्वतीने हे रूप घेतलं. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की वाईट प्रवृत्तींचा नाश करायला देवाचं अवतार झालेला असतो. आणि त्याच्यामुळे देवीच्या कृपेने समृद्धी यायची असेल त्याच्यामध्ये अनेक तुम्हाला लोक अशी भेटतील की आम्हाला याच्यामधून काहीतरी द्या, परंतु गावाची जबाबदारी तुमच्यावर सोपवलेली आहे. शेवटी न्याय हा तुम्ही तुमच्या गावातल्या लोकांना दिला पाहिजे. ज्यांनी तुम्ही पूर्वी जमिनी दिल्या असतील वगैरे, हे काळाच्या ओघात होऊन गेलेलं आहे. त्यांच्या हिताचं रक्षण करा, त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही, परंतु प्रत्येकाला समान वाटप करा. आणि समान वाटप झालं तर लोक तुम्हाला पिढ्यानपिढ्या येणारी लोक हे तुमचं नेतृत्व मानतील. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आज मी मुद्दाम कशाला आलो, पुन्हा पुन्हा मला येत नाही. मुंबईमध्ये महालक्ष्मीच्या देवळाचं दुरुस्तीला 65 कोटी रुपये दिले, मुंबादेवीच्या देवळाला 200 कोटी रुपये दिले. शेवटी आजपर्यंत मुंबई एवढं संपन्न शहर आहे, कोणाला आपल्या देवांची आठवण नाही झाली. तसंच आपल्याकडचे भागोजी शेटकीर आहेत जे भंडारी समाजाचे आहेत. मोठ्या प्रमाणात भंडारी समाज हा सिंधुदुर्गमध्ये आहे, रत्नागिरीमध्ये आहे, पण त्यांचं स्मारक आजपर्यंत कोण करू शकलं नाही, ते आपण करतो आहे. ज्यांनी पहिली रेल्वे मुंबईला दिली, मुंबई ते ठाणे, ते जगन्नाथ शंकर शेट आहेत. त्यांचं स्मारकाचं भूमिपूजन हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होतं आहे. मुंबईचं रक्षण पोलीस करत असतात, कारण मुंबई खूप मोठी आहे. तर सगळ्या पोलिसांची घरं मोडकी होती. गेल्या 2 वर्षामध्ये मी सगळ्याच्या सगळी घरं दुरुस्त केली. परत उरलेल्या पुढच्या वर्षी होते. आता कुठलं एक घर शिल्लक राहणार नाही. मुंबईमध्ये हॉस्पिटल आहेत, भारतातली सगळी लोकं येतात, पण ती अशीच रंग गेलेली वगैरे अशी होती. जसे प्रायव्हेट हॉस्पिटल असतात तशी मी मुंबईतले हॉस्पिटल केलेली आहे. ते सगळं तुम्हाला का सांगतो, माझ्यावर महाराष्ट्राच्या राजधानीची जबाबदारी आली, पण मी प्रतिनिधी कोणाचा आहे, तर मी प्रतिनिधी तुमचा आहे. आणि त्याच्यामुळे जे आपल्याला शिकवलं, आपल्या बापूसाहेब महाराजांची शिकवण आहे, शिवरामराजांची शिकवण आहे, ती आपल्याला विसरून चालणार नाही. आता केणी साहेबांच्या येताना मी बोलत होतो की छत्रपतींचा पुतळा कोसळणं हे सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागलेलं एक डाग आहे. तो डाग आपणच पुसून काढला पाहिजे. त्याच्यासाठी आता जेवढा पुतळा होता त्याच्यात दुप्पट साईजचा पुतळा, आणि तो सुद्धा भारतातल्या सर्वोत्कृष्ट शिल्पकाराकडून आपण तयार करतो. परंतु मी दुसरी एक स्कीम दिलेली आहे, त्याच्यामध्ये आपण 100 कोटी रुपये खर्च करून तिथं शिवसृष्टीची निर्मिती करतो. कारण शेवटी शिवाजी महाराजांचा पराक्रम हा पिढ्यानपिढ्यांना कळला पाहिजे. आणि आता मी त्यांना सांगितलेलं आहे, मी आता जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार आहे. मागच्या कॅबिनेटमध्ये हा मी प्रस्ताव मांडला आणि तो सगळ्या कॅबिनेटने अप्रूव्ह केला, परंतु ऑफिशियल प्रस्ताव गेला पाहिजे, तो तुमच्याकडून सही शिक्के मारून गेला पाहिजे. येत्या कॅबिनेटला 100 कोटी रुपये खर्च करून आपण पूर्ण शिवसृष्टीचं उभारणी करू. तिथं समुद्रातून जाता येईल, किल्ल्यावरून, सिंधुदुर्ग किल्ल्यावरून थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे. त्याच्यासाठी आपण जेटी बांधतो आहे. शेवटी ही शिकवण कोणी दिली, तर ही सावंतवाडी संस्थांची शिकवण आहे की मालवणमध्ये काहीतरी घडलं म्हणून आम्ही दुर्लक्ष करायचंच नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान हा प्रत्येकाला पाहिजे. आणि आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की छत्रपतींची आणि सावंतवाडी संस्थांच्या अनेक लढाया झाल्या, पण ज्याला त्यांच्या लक्षात आलं की आपले सगळ्यांचे पूर्वज एकच होते, त्याला ह्या लढाया थांबल्या. आणि त्याच्यामुळे पोर्तुगीज एवढी वर्ष राज्य का करू शकले, तर छत्रपतींच्या आणि पोर्तुगीजांच्यामुळे मध्ये सावंतवाडी संस्थान होतं, आणि त्याच्यामुळे ते एवढे वर्ष टिकले नाही. ते छत्रपतीने कधीच पोर्तुगीजांना पराभूत केलं असतं. आपला इतिहास आपण लक्षात ठेवला पाहिजे, त्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. आणि ते सगळं काम तुमच्या गावातून होतंच. तुमच्या गावामध्ये सगळ्यात जास्त मिलिटरीमध्ये असलेले लोक आहेत. आपण मिलिटरीचं भवन चौकुला मंजूर केलेलं आहे एकदम मायनिंग फंडमध्ये. ते झाल्यानंतर आपण आंबोलीचा विचार करू, पण तोपर्यंतच्या काळामध्ये तुमचे जे माजी सैनिक असतील
त्यांनी सगळ्यांनी त्या भवनाचा वापर करावा अशी मी अपेक्षा करतो. माऊलीच्या ह्याचं हॉलचं काम बरंच काळ रेंगाळलेलं आहे. तुम्ही एकदा बघा आणि उद्या मला सांगा. नसेल मी 100% माझ्या खर्चाने तो हॉल उभा करून देईल, परंतु शासकीय याच्यामध्ये तो अडकला. तुम्हाला जवळजवळ 30 लाख रुपये मंजूर केले मी आमदार किंवा मंत्री म्हणून, परंतु ते अजून काम होत नाही. तुम्ही स्वतः हे आहे उपसरपंच आहे, जाऊन बघा का अडलंय ते काम आणि ताबडतोब या नवरात्रीच्या काळामध्ये त्या कामाला सुरुवात करा. साहेब तुम्ही स्वतः लक्ष घाला. जरी जिल्हा परिषदेकडे असलं तरी आपण ह्याला देऊ शकतो, कोऑपरेटिव्ह सोसायटीला देऊ शकतो आणि त्याच्यावरचा जो काय खर्च असेल 100% मी तुम्हाला चेक देईन, एवढं तुम्हाला मी सांगतो. आणि म्हणून तुम्ही आजपासून नवरात्रीच्या चांगल्या मुहूर्तावर एकतर जमिनीच्या संदर्भातला निर्णय घ्या, माऊलीचा हॉल बांधायचा आहे त्याच्या संदर्भातला निर्णय घ्या आणि त्याच्याचबरोबर प्रत्येक तुमची जी वाडी आहे, मला वाटतं किती वाड्या आहेत तुमच्याकडे? 12 वाड्या. तर 12 वाड्यांना आपण कॉमन लँड देऊ, ज्याच्यामध्ये छोटे छोटे पर्यटनाचे प्रकल्प करा, कोऑपरेटिव्ह सोसायट्या स्थापन करा आणि त्याच कामाचा निर्णय तुम्ही या काळामध्ये घ्या. कारण मलासुद्धा आचारसंहिता होण्यापूर्वी सगळ्या कामांना मंजुरी द्यायची असते. आता जी कामं मी आंबोलीसाठी मंजूर केली त्याची भूमिपूजनं करायची आहे. त्यामुळे तुम्ही सगळे बरोबर या. आपण ते गार्डन करतो, त्याच्यानंतर तलावाचं सुशोभीकरण करतो, महादेवगडचं कॉन्क्रिटिंग आहे, सुशोभीकरण आहे. ही सगळी कामं आपल्याला करायची, परंतु आचारसंहिता लागली तरी ही कामं सुरू होऊ शकणार नाही. आज जाऊन आपण हिरण्यकेशीचं 3.5 कोटी रुपये हिरण्यकेशीला मंजूर झालेले आहे. सतीच्या वाडीला जाणारा रस्ता ते आयत्यावेळेला कॉन्ट्रॅक्टर माघार घेतल्यामुळे त्याचं आता नव्याने टेंडर काढलेलं आहे. झालं ना टेंडर 5 कोटी रुपये त्याला मंजूर केलेले आहे. एवढे पैसे कुठल्याही गावाला मंजूर नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आजपर्यंत गावाला जाणारे रस्ते होते का? सतीच्या वाडीचा पहिला रस्ता आपण पंतप्रधानांनी घेतला, तोपर्यंत गेड्यावरूनच जायला लागायचं सतीच्या वाडीत. हे लोकांना कळणार नाही. त्यांना वाटतं की आम्ही या चांगल्या रस्त्यावरून आलो, पैसे वाटलं की मतं मिळतात, असं घडत नाही. आपण लोकांना सावध केलं पाहिजे की ज्या लोकांनी शेतकऱ्यांना लुबाडलं त्यांच्याकडचा एकही रुपया आपण स्वीकारता कामा नये. कारण शेतकऱ्यांचे अश्रू त्याच्यामध्ये असतात. शेतकऱ्यांच्या कुठल्या सह्या घेणं, शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडणं, अशा करणाऱ्या लोकांना कोकणामध्ये थारा घेता कामा नये आणि ही तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून चांगली मीटिंग घ्या, संध्याकाळीच बोलवा. चौकून 65 लोकांची समिती नेमली. तुमची समिती जर छोटी असेल तर गावातले आणि 5-10 लोक त्याच्यामध्ये ॲड करा आणि माझ्याकडे नाव द्या. उद्या तुमची बहुतेक ग्रामसभा आहे ना, ग्रामसभेचा लगेच ठराव घ्या आणि माझ्याकडे द्या आणि उद्याच्या उद्या काम सुरू करा. आता 2-3 दिवसच तुमच्या हातामध्ये आहे. साधारण 10 तारीखला एकतर आचारसंहिता लागू शकते किंवा 13 तारीखला लागू शकते, कारण 9 तारीखला प्राईम मिनिस्टर साहेबांचा कार्यक्रम आहे. तर 9पर्यंत लागणार नाही अशी मला वाटतं. 10 किंवा 13ला लागेल. त्याच्यापूर्वी तुमचे सगळे ठराव करून आले पाहिजे. मी त्याला सगळ्याला मान्यता घेऊन देईन आणि मुंबईहून ही सगळी मान्यता चालते. त्याच्यामुळे जेवढा काळ मी मुंबईत राहतो तेवढा काळ मला इथे येता येत नाही. लोक रागवतात सुद्धा, परंतु कामं होणं महत्त्वाचं असतं. हे सगळं करावं अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आता मला चौकूला सुद्धा जायचं आहे. शक्य झालं आणि गेळ्यातल्या लोकांची जर हे असेल तर मग गेळ्याला सुद्धा जाऊन येईल आणि मग मला परत कुडाळला जायचं आहे. कुडाळला काही कामं मान्य केलेली आहेत. तिथं राणेसाहेब येणार आहेत, त्यांच्या हस्ते काही कार्यक्रम करायचे आहेत आणि माझा मतदारसंघ माझा स्वतःचा आहे, परंतु कुडाळसुद्धा आपल्याला जिंकला पाहिजे. ज्या लोकांना मी स्वतः मदत केली त्या लोकांनीसुद्धा वाटेल तशी स्टेटमेंट काढायला ज्यावेळेला सुरुवात करतात त्यावेळेला त्यांनासुद्धा त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. कारण कुडाळची सीट आली त्याच्यामध्ये 2 जिल्हा परिषदचे मतदारसंघ माझ्या मतदारसंघातले होते. ती मतं दिली म्हणून कुडाळची सीट शिवसेनेची येऊ शकली. पण त्यांनी जर असं वाटेल तसं वागायला लागलं तर आम्हालासुद्धा कळतं की कशा रीतीने वागायचं ते. आणि त्याच्यामुळे जी काही सीट BJP किंवा शिवसेना तिथं देईल ती सीट 100% आम्ही निवडून आणू. कारण विकास झाला पाहिजे. तर विकासाबरोबर कसं चांगलं वागायचं हे सुद्धा समजलं पाहिजे. वाटेल तशी स्टेटमेंट काढायची, दुसऱ्याबद्दल काहीतरी बोलायचं, ही आपली संस्कृती नाही. आणि तिथं ज्याप्रमाणे आपण राणेसाहेबांना बहुमत दिलं तसंच बहुमत ही युतीला कुडाळमध्ये सुद्धा मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी थोडा काळ मला कुडाळलासुद्धा प्रचाराला जायला लागेल. तुम्ही सगळ्यांनी जर आपापली गावं सांभाळली तरच मी जाऊ शकणार कुडाळला, तरच मी कणकवलीला जाऊ शकतो राणेसाहेबांच्या चिरंजीवांचा प्रचार करायला. तुम्ही सगळ्यांनी जबाबदारी घ्यावी. आणि मी तुम्हाला दुसरं सांगतो, जसं हे 100 कोटीचं स्मारक हे दिलेलं आहे तसंच विजयदुर्ग ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नेव्हल हेडक्वार्टर होतं, म्हणजे नाविक दलाची राजधानी होती. तिथंसुद्धा
साहेबांना माहिती आहे की कणकवली डिव्हिजनकडे ते काम दिलं आहे, परंतु 4.5 कोटी रुपये खर्च करून आपण तिथं छत्रपतींचं चांगलं असं स्मारक आणि पर्यटनाचा एक चांगला प्रकल्प हा उभारतो. त्याच्यामुळे त्याचं स्वभूमिपूजन करायचं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचे माऊलीचे आशीर्वाद नेहमी राहून दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला सांगतो पुढचे 4-5 दिवस फार महत्त्वाचे आहेत. बसा, एकमत करा आणि जे काय ते माझ्याकडे पाठवा. तहसीलदार साहेब इथं आलेले आहेत, तुम्ही त्यांच्याशी कोऑर्डिनेट करा. SDO साहेब उद्या येतील, आल्यानंतर त्यांच्याशी कोऑर्डिनेट करा, याद्या माझ्याकडे पाठवा. आणि नुसत्या याद्या पाठवू नका, त्याच्याचबरोबर वाटपाचे निर्णय जे काय असतील ते पाठवा एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.